नीट पेपर फुटी प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आक्रोश मोर्चा काढला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। देशभरात चर्चित असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्येही उमटले आहेत। मंगळवारी शेगाव शहर आणि तालुक्यातील शेकडो विद्यार्थी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मुख्य मार्गाने निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन शिक्षण व्यवस्थेविरोधात आणि प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, तसेच आंदोलक विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीनं राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली। या मोर्चातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही जाहीर पाठिंबा दर्शवला। तहसील कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। वेळेत न्याय मिळाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रशासनाला दिला। आपण आपल्या देशामध्ये पाहिले असता विविध प्रकारचे पेपर फुटीचे प्रमाणे सर्रास वाढत आहे, तर त्यासाठी देशभरातून आंदोलन चालू आहे। आमचाही एक या ठिकाणी शेगाव तालुक्याच्या वतीने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने आपण आज तहसील कार्यालय शेगाव येथे निवेदन देणार आहोत मॅडमला। आणि जे 21 दिवसापासून सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टी यांचं जे उपोषण चालू आहे, त्या उपोषणाला एक पाठिंबा आमचा असणार आहे। या उपोषणाद्वारे आम्ही कसं सांगू इच्छितो की परीक्षा हा सर्व पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे आणि नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि होणाऱ्या सर्व राज्य शासनाच्या परीक्षासुद्धा हा MPSC मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्व MPSC मार्फत होऊन आणि सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजेत, असं आमचा नियोजन आज मार्चमध्ये आहे आणि असंच आम्ही आज निवेदन तहसीलदार मॅडमला देणार आहोत। आज निवेदन दिल्यानंतर पुढची भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका जर आज आमचे जर काही मागण्या त्यामधल्या तहसीलदार मॅडमच्या थ्रू आम्ही जे कलेक्टर ऑफिसला ते फॉरवर्ड करतील, त्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर भविष्यातही यापेक्षाही जन आक्रोश आणि विद्यार्थ्यांचा मोर्चासुद्धा आम्ही या शेगावमध्ये घेणार आहोत।